आयुष्यभूत काय मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक गोष्ट आता अशी झालेली आहे की आपण वाट बघत होतो पावसाची आणि काल कुणीतरी येऊन टी खुलली आहे. तर विषय असा झालाय, पूर्ण सगळ्या शेतात पाणी झाले. आता ही बघा हो का, पर्याय नाही आता. पाणी आता पाक इथंपर्यंत आले हो का, पूर्ण शेतात पाणी सोडून दिले. आता काय करायचं? पाऊस 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 करत होतो. पावसानं कसं पिवळापणा येत नाही, हिरवंगार राहतं. एकतर नवाट राहणं आहे. तर ही बघा हो का, इथली माणसं काय अशी बरोबर नाही. ती बघा काय तर करणार उगाच. आता टीचं झाकण असते ते काळ्या कलरचं असते, ती सगळं नेलंय काढून. लबराचं ते पण नेलंय काढून. शेतात पाणीच पाणी झाले हो का, सगळीकडे तुम्हाला पाणी दिसतंय. आता पाणी झाले. आता आपल्या हातात नाही ना काय करू शकते. तर आता जी काय थोडीफार घाण आहे ती काढायची चालली आहे. ही बघा पाण्यात खेळते. हे त्याला तर कामच नाही काय. कुठं माती त्यातली गोळा कर, कुठं काय कर. का लागलीस माती संग खेळाय? हे गपे उग काय तर करायचं. घाण नाही, घाण लागते. खोया संध्या अंगान होतंय. गबस गबस गबस. लांबू 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 ही कोळा आहे. काय तर करते बघा. पक्षी सगळं पळवून लावलं आहे का, खोळ्यागत करणार आहे. लांबू लाडा झाला वेळ दगड घाल. गबस संध्या गबस. गप 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 गबस गबस गबस. लांबू कपडे घाण होतील बरं का आधीच पावसानं. तर आज अशी गोष्ट घडते की खूप दिवस झालं पाऊस नसल्यामुळं एखादा पाऊस येतोय, चळक येत्या. पण चळक येत्या पण पाणी रानाला पुरत नाही. की बघा रान पूर्ण सोकलं आहे का, कसं झालंय बघा मित्रांनो. पक्षी सगळं जी किड काय असतील ती खाण्यासाठी आलेली आहे का. हे जर मित्रांनो आधी पाणी पिलतं, त्याच्यावर परत नंतर ना पाऊस जरा झाला ती पिवळाच पडला भात. हे बघा इकडं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता आपण ती घाण भरत आहे. जे काय पाला पाचोळा असू दे किंवा तण असू दे, ती आपण या ठिक्यामध्ये भरत आहे आणि बाहेर टाकत आहे. मित्रांनो ही घाण काढायचं चालू आहे. ही कांडी गावात आहे मित्रांनो. ही बघा, ही असलं आहे की नाही, ह्याला फुटवा होत जातो पण लय दमी होत. हे बघा ही असं, ही एकदा ह्याला मुळी लागली का नाही, वल लागली का नाही, ही गाठ आहे. ह्या गाठीला पूर्ण मुळ्या सुटते त्या. आणि जर ही परत न वाढत निघालं का नाही, सगळं रान भरून होते. हे बघा किती आहे बघा. तिकडं संदीपनं ढीक लावला आहे. दिवसभर ही वाढायचं चालू आहे. तर भांगलून सगळं झाले, म्हणजे दातकं फिरवून झाले. तर आता घाण काढून घेऊया, म्हणजे लवकरात लवकर आपली पण घाण शेतातनं बाहेर निघेल, जेणेकरून चांगलं पीक येईल. तर थोडंफार पीक मेल्यागतच झालं मित्रांनो. ही बघा इथं ही लाईन पूर्ण ही जरा मेल्यासारखी झाल्या. पण आता पाणी पाजल्या होईल सरळी. बघूया, ट्राय करूया आता. तर आता जरा ओढूया, म्हणजे लवकर लवकर पाणी याच्यात स्वच्छ होईल इथली जागा. तर ही धरा असं वाढायचं बघा, म्हणजे सगळे बरोबर घाण निघून येईल. संदीप पाणी प्यायला येणारच. ये मला पाहिजे पाणी. ये आता तिकडं तर जायपेक्षा इथलं येतच प्याच. आता संदीप आणि मी पप्पा घरला निघालेला आहे. डोक्यात लागल घुसल बाबा. का सर्कस करतो येऊ बघा. सर्कस उगं डोक्या बिक्यात लागलं, घुसले बिसले उगं काय तर होयाचं. अरे माकडा खाली बघ नाही ढासाळचील. नाकाव घे, नाकाव ठेवून बघ एकदा होतंय का. नाकाव हा, नाकाव हा होतंय. हा डिंग 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 डिंग. तर मित्रांनो आता जेवण करण्यासाठी आपण घरला निघालेलो आहे. तर आता पाणी सोडलंय, असं ते चांगलंच झालं एक सोडा. कारण पावसाची वाट कितवर बघायची. भात भरपूर मारायला लागला. हेच काय चाललंय, वेगवेगळ्या गदनी नाचते भात. आता मरत बी चालेल बरं, असू दे. केलं ती चांगलं असू दे म्हणून द्या सोडून. तर आता जाऊया जेवण करून येऊया.
आबासने आणि जेवण घेऊन यायचं आहे. गलन चालल्या आणि ह्यो बघा इथं झोपलाय. हो का ह्यो संदीप झोपा काढतोय आणि आम्ही इथं भांगालतो या. हाय का नाही बघा त्याला मित्रांनो. आम्ही मेहनत करतोय झोपा काढतोय. जीवन आलाय आणि झोपलाय बघा. खरं सांगतो आम्ही एक काम करायला लागलो निवांत झोपा काढतोय. आल्यापासून झोपले 3 वाजता आलोय. जीवन झोपलंय बघा. उठायला लागलं. उठलं. झाली का झोप? झाले म्हणतोय. हा अर्धच पाणी झालेलं आहे तुम्ही बघू शकताय. पूर्ण पाणी झालंच नाही. मधनच लाईट गेली. अर्ध्यातच पाणी राहिले. तर मित्रांनो ही बघा एवढीच झालेली आहेत पाटकी. लयच झालेली नाही. तर करडवर आलंच नाही पाणी तवरच गेलं. आणि मित्रांनो हे कोणतं पक्षी आहे ते मला बी माहीत नाही. पण हे बघा 2 काळे आणि 2 पांढरे आहेत. ती बहुतेक नरमादी असावी. तर विषय असा आहे की ही आता आलत्या शेतात म्हटलं दावावं तुम्हाला. तर संदीप आणि आबा तिकडं आहे. ती तिकडच्या बाजूला तुम्हाला दिसत असतील. तर विषय असा होता की आता पाजलेच तर पाणी आता पूर्ण पाजून घेऊया. उद्या बघूया मिळते का नाही. पाऊस इकडं चालू बी आहे. काव पडतोय काव पडत बी नाही. काय भरोसा बी नाही पावसाचा. सगळं अवघड होऊन बसले. मग आता आजचं तर काम पूर्ण झालं मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगला इथंच एंड करूया. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.